नमस्कार. श्रीकला रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कारल्याची चकत्यांची भाजी करून दाखवणार आहे. खूप चविष्ट लागते. त्याच्यासाठी थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागते, तरी पण छान होते. तर हे मी कारली कापून पाव किलो कारली घेतली आणि ती अशा प्रकारे आणि त्याच्या चकत्या काढून त्याला 1-2 तास आधी मीठ लावून ठेवलं होतं. मग आता हे 3 वेळा धुवून घ्यायचं आणि नंतर म्हणलं त्यातलं कडूपणा निघून जाईल. हे या चकत्या मी अशा प्रकारे 3 वेळा धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या कढईमध्ये तेलामध्ये थोडं तेल घालून परतून घ्यायचं. ही भाजी मी 10 मिनिटे झाली परतवीत आहे. अजून 2-3 मिनिटं परतवली तरी चालते, म्हणजे त्यातला कडूपणा बराचसा निघून जातो. मी चकत्या परतण्याआधी 2 चमचे त्याच्यावर तेल घातले होते. तेवढ्या तेलात ते परतले गेलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये 3 चमचे छोटे 3 चमचे तेल घेतलेले आहे. यात मी उभा चिरलेला कांदा परतून घेणार. कारल्याच्या भाजीमध्ये कांदा आणि ओलं खोबरं हे दोन्ही थोडंसं जरी जास्ती घातलं तर भाजी चवीला उत्तम होते. आणि असा उभा चिरून घ्यावा. 2 कांदे मी घेतलेले आहेत. यामध्ये थोडंसं मीठ घालते, म्हणजे कांदा लवकर परतला जातो. आणि मीडियम गॅस ठेवा. यात अर्धा चमचा हळद पावडर घालते. एक चमचा 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर, हळद आणि मिरची पावडर अशी परतून घेऊया थोडी आणि नंतर त्यात परतलेल्या कारल्याच्या चकत्या घालायच्या. एका लिंबाचा रस
लिंबाचा रस ह्यात घालावा. लिंबू नसला तर आमचूर पावडर घातली तरी चालते. भाजीमध्ये 2 सपाट चमचे गरम मसाला, श्रीकला गरम मसाला घालावा. कारल्याच्या भाजीमध्ये मसाले पण थोडे जास्ती घालायचे नेहमीपेक्षा. यात मी आता पाव कप गूळ घालते, केमिकल फ्री गूळ. चवीप्रमाणे मीठ, थोडं मीठ आधी घातलेलंच आहे. मी मीडियम फ्लेम ठेवलेली आहे. आता त्यातला गूळ पण विरघळला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्ती गूळ घालू शकता. यामधला गूळ वितळल्यामुळे ती यातच चांगली शिजली जाईल. वरती झाकण ठेवायचं नाही, अशा रीतीने शिजवून घ्यायची. आता यात मी अर्धा वाटी खोवलेलं खोबरं, ओलं खोबरं घालते. एक चमचाभर अजून मी जास्त खोबरं घातलेलं आहे त्याच्यात. आता ही भाजी तयार झालेली आहे.